हॅलो हॅलो चेक. धन्यवाद उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेमध्ये. सतत 3 दिवस मला सुरेख साथ दिली, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. वयसोपनुसार फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अंडरम पासूनचा प्रवास आणि त्यानंतर ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं धावतं समालोचन, भरपूर चांगलं इम्प्रोव्हायझेशन करत असताना अजून त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. ऑन साइडला यावेळेला जबरदस्त शॉलम पूल, काय फटका खेळलाय, मॅग्निफिसंट प्लॅनिंग. दिस इज अ ब्युटिफुल 4 रन. अतिशय दमदार आणि शानदार सुरुवात अक्षय पाटीलच्या बॅट मधून. ऑन साइडला फटका छान आहे, डिस्टन्स क्लिअर होईल का? आणि यस, डेफिनेटली चांगले प्रयत्न केले होते धीरज पाटीलने, दाग अच्छे होते. षटकार 6 रन. जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर 10 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चांगली स्टार्ट अक्षय पाटीलच्या बॅट मधून. पंचांकडे दाद आणि यस, डेफिनेटली अक्षय पाटीलला सुद्धा माहिती होतं की ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला फलंदाज. पहिला धक्का अक्षय पाटीलच्या स्वरूपात विश्वास पाटीलने कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या बॉलवर परफेक्ट मिडल स्टंपला आले होते. राईट डिसिजन बाय बाळा माने सर यांना आपण पाहत आहेत. परफेक्ट त्या ठिकाणी डिसिजन पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना 10ला पहिला धक्का. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सूर्यनारायण देव उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 10वर पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र या वेळेला नाकारतायत. कदाचित हलकीशी बॅटची एज होती की काय. आणि या वेळेला आपण पाहतायत जबरदस्त हा बॉल होता. विश्वास पाटीलचा अपीलवर अपील केली होती आणि अपील करणं हा सुद्धा एक क्रिकेटचा नियम पाहायला मिळतो, जो नियम क्रमांक 27 आहे. 10वर पहिला धक्का विश्वास पाटील. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, 3ऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर LBW आणि 4थ्या बॉलवर आपण पाहतायत त्या लेंथ मध्ये, त्या लाईन मध्ये आले विनोद पाटील. चांगला बॉल, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतःवर निराश. विनोद पाटीलला सुद्धा माहिती आहे यावेळेला चेंडू ऑफ ड्राईव्ह खेळायला हवा होता, कदाचित इनसाइड आउटचा खेळायला हवा होता. परंतु इथे मात्र आपण पाहतायत आतापर्यंत विश्वास पाटीलने स्वतःच्या विश्वासाला सार्थ कामगिरी ठेवत 5 बॉलचा खेळ 10 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर खेळला गेला. बॅटने तर खेळलेला दिसत नाहीये, मात्र पायावर जाऊन चेंडू आदळला. तिथे मात्र स्वतःच त्या ठिकाणी शरणागती पत्कारली खेळपट्टीवर.
पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 रन. काय बॉलिंग केली विश्वास पाटीलने. जेव्हा लेदर क्रिकेटचा तुम्हाला अनुभव असतो, क्रिकेटच्या खेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव असतो, अशा वेळेला तुम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा मानस ठेवता, बॅटिंग करण्याचा मानस ठेवता. आणि ते विश्वास पाटीलने आतापर्यंत स्वतःला विचारलं की हो, माझं नाव विश्वास आहे, तर मला विश्वासाने चांगली गोलंदाजी करायची. सकारात्मक दृष्टिकोन हा खूप काही सांगून जातो. जर तुम्ही मैदानाच्या आतमध्येच उतरण्याच्या अगोदर जर तुम्ही मनाने हरलेले असतील तर तुम्ही कधीच आयुष्यात जिंकणार नाही. परंतु जर मनाने जिंकलात मैदानाच्या अगोदर, उतरण्याच्या अगोदर की नाही मला आज काहीतरी करायचं आहे, प्रत्येक दिवस हा मात्र येणारा चांगला दिवस असतो. तो चांगला दिवस कसा करायचा ते आपल्याला ठरवावं लागतं. अथर्व पाटील बॅक टू द डगआउट. नारायण यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. मोठा तडका, मोठा धक्का अथर्व पाटीलच्या स्वरूपात गॉन. कॅप्टन टॉस हरल्यानंतर बॅटिंग त्यांच्या थ्रू आपल्याला पाहायला मिळाली. गणराज पाटील आणि विनोद पाटील. आज काहीतरी करण्याची उमेद तुम्हाला करावी लागणार आहे. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. हे जे वाक्य होतं ना, ते मात्र 2 वेळा इंग्लंडचे पंतप्रधान होऊन गेले आणि त्यावेळेला ते एका शाळेवर भेट देण्यासाठी गेले. तेव्हा एका विद्यार्थ्याने सांगितलं की तुम्ही 2 वेळा पंतप्रधान झालेत, तर तुमचं यशाचं रहस्य काय आहे? तर त्यांनी सांगितलं नेव्हर गिव्ह अप. अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतो. कट केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. गणराज पाटील आल्या आल्या चौकार आणि स्वागत केलं जातं. दबावाला न जुमानता चांगला जबाबदारीचा चौकार. 4 रन. चांगला फटका खेळला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, कारण खेळपट्टी मातीची खेळपट्टी आहे. मातीची खेळपट्टी, शेणाने सारवलेली खेळपट्टी आणि त्यामुळे बाउन्स चांगले पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला शॉर्ट पुल केला जातोय. फिल्डर धीरज पाटील आराम के साथ चेंडूला फील्ड करत असताना फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 रन. दुसऱ्या षटकातील नारायण यांचे 3 बॉल हाताळले गेलेत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर अक्षय पाटील स्वतःवर आता निराश होत असतील की मला थांबायचं होतं खेळपट्टीवर, कारण जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर, तसंच काल आशिष पाटील यांना वाटलं होतं, आज सुद्धा तसंच वाटलं, परंतु आता येणाऱ्या सामन्यामध्ये कसं खेळतील याकडे लक्ष असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. सचिन गेला. थोडं कॅच, थोडं कॅच. हे ऍक्शन आहे की जाणून बुजून केलंय, परंतु एन्जॉय करतायत. तिथे सुद्धा डान्स करतायत. विकेट डाऊन. त्यांना असं वाटत असेल की मला बेस्ट फिल्डरचा किताब मिळावा आणि त्यामुळे ही डाईव्ह मात्र आपण पाहतायत 1 2 3 4 वेळा मात्र डाईव्ह या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय चांगला झेल, एक्सलंट कॅच. डान्स बरोबर एन्जॉय करता करता क्रिकेटच्या मैदानात सुद्धा चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळते. सचिन गरत सुपर. असं वाटतं की एसल वर्ल्डला आलेत आणि तिथे स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह जरूर मारले सुरोडी. संघाची धावसंख्या 15-15ला 3 धक्के आतापर्यंत बसले गेले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. रामजी वॉरियर्स सरपाडा टीम जाऊन पोहोचते
15 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी नाजूक स्थिती. रण ते रखरखत ऊन आणि ते ऊन माथ्यावर घेऊन आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हे आमच्या रक्तातच आहे. कारण एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की हे इंजेक्शन आयुष्यभर टिकतं. अप्रतिम चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आतापर्यंत नारायण यांनी. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत 5 बॉल आतापर्यंत हाताळले गेले. 15 वर फक्त धावसंख्या थांबली गेले. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आणि चौकार आल्यानंतर त्यानंतर फक्त आणि फक्त आतापर्यंत आपण विचार केला तर 9 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. ॲब्सोल्युटली सुपर अँड इनक्रेडिबल बॉलिंग बाय नारायण. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. गणराज पाटील नॉन स्ट्राईक एंडला सागर पाटील पाहायला मिळतात. पॉवर प्लेचे 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्तीच्या मार्गावर. अल्पेशजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अल्पेशजी राऊत साहेब वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहाय्य सरपाडा प्रीमियर लीगला 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद आहे आणि त्यांचं स्वागत सन्मान या आपण करूया. प्रदीप पाटील यांना मी विनंती करेन की अल्पेशजी राऊत साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. 15 रन झालेले आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 चाव्या ज्या आमच्याकडे आहेत दोन्ही हरवलेल्या चाव्या आमच्या इथे कलेक्ट करा ओळख पटवून. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गणराज पाटीलचा. धीरज पाटील वन ऑफ द बेस्ट फिल्डर परंतु या वेळेला चुकी करतायत. एक्साइटमेंट पाहायला मिळाली धीरज पाटीलची. फार वेगाने आले होते आणि त्यानंतर आपण पाहतायत हा कॅच ड्रॉप झाला तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. सागर पाटील आणि गणराज पाटील या पण प्रदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया. अल्पेशजी राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान. मुनित कुडू करायचा आहे कॅप्चर करायचं आहे. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला वळवला गेला. धीरज पाटील फार वेगाने येत आहेत. एकच ऍक्शन मध्ये चांगली अटेम्प्ट करत असताना 1 रन प्राप्त झाली. अल्पेशजी राऊत साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपये. सरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आपलं लाभलं गेलं त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. 17 वर 3 धक्के. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला होता. 1 रन तर जरूर मिळेल. धीरज पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून मात्र बॅटिंग स्वीकारले. ICICI चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होते आणि फायनल मॅच आजच्या दिवसामध्ये. आज विराट कोहली रोहित शर्मा यांच्यावर जास्तीत जास्त करडी नजर असेल. उलटाच बॉल बॅटचा टॉप एज. स्वतः विश्वास पाटील कोणती चुकी करणार नाहीये. कॉटन बोल्ड फलंदाज बाद. 18 वर 4था धक्का. महिला वर्गांसाठी स्पेशल पैठणी आहे आणि 4 ते 6:30 या दरम्यान तुमचा लकी ड्रॉ कुपन कोणत्याही वेळेमध्ये ओपन केलं जाईल. लकी ड्रॉ आणि त्यावेळेला तुम्ही प्रेझेंट राहायला पाहिजेत भाग्य विद्यार्थी. आणि 7 वाजता ते ओपन करणार आहेत. 6:30 वाजता लास्ट तुम्हाला लकी ड्रॉ
ते मात्र देण्यात येईल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 15 ते 20 मिनिटे फक्त 10 ते 15 मिनिटे वाट बघितली जाईल ते भाग्य विधात्यांची अन्यथा पुढील ड्रॉ लगेच टाकण्यात येईल परंतु तुम्ही प्रेझेंट राहायचंय 18 रन झालेले आहेत 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये नाजूक स्थिती अक्षय पाटीलने सुरुवात करून दिल्यानंतर अशी सिच्युएशन येईल असं मनात ध्यानात नव्हतं क्रिकेटचा खेळच असा आहे सिंगल डबलला महत्त्व देणं तेवढंच गरजेची गोष्ट राहते क्रिकेटच्या खेळामध्ये इतरत्र फलंदाजांना जो फलंदाज येतो तो मात्र षटकार चौकारण्याची भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेला सिंगल डबलला महत्त्व न देताना प्रतिस्पर्धी संघाने त्याचा बेनिफिट त्याचा फायदा उचलला 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर 19ला 4 19 धावा झाले रामजी वॉरियर्स या टीमची स्थिती आता थोडीशी नाजूक ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19ला 4 धक्के बसले गेले घेऊया आपण एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये चार धक्के आपण पाहत आहेत सरपाडा प्रीमियर लीग अतिशय चांगल्या जोमाने खेळली जाते एकत्रित येत आहेत ही खूप महत्वाची गोष्ट पाहायला मिळते या पालघर जिल्ह्यामध्ये 7 संघ 3 दिवसांचा खेळ मैदानावर उमटतो जिद्दीचा मेळ आणि सरपाडा प्रीमियर लीग हा एकोपाने जो खेळतात क्रिकेटचा खेळ आणि तेच आपण पाहू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला असते लहान मुलापासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत या स्पर्धेचा आढावा घेत आपल्याला पाहायला मिळतोय चांगला बॉल होता टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये पंचाकडे बाद मागितली पंच मात्र यावेळेला दर्शवतायत आकाशला सुद्धा माहिती आहे कदाचित यावेळेला परतावं लागेल चांगला मास्टर माइंड दीपेश पाटील विकेट किपर होते राकेश गावड यांनी पाहिलं होतं की ते मात्र थोडेसे पुढे आहेत आणि त्यामुळे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय आकाश बाक एकोणीस रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दयनीय अवस्था आतापर्यंत पाहायला मिळते रामजी वॉरियर्स सरपाडा या टीमची इथून अजय पाटील की गणराज पाटील हे दोन्ही खेळाडू या डावाला स्वतःला संघाला सावरतील याकडे लक्ष असणार आहे ऑन साइडला अजय पाटील खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत चांगला झेल टिपला गेला प्रज्वल प्रणयच्या माध्यमातून मॅग्निफिसंट कॅच फलंदाज बाद गॉन 6वा धक्का 19 या धावसंख्येवर थोडीफार ड्वेन ब्राउची ऍक्शन केली आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा झेल टिपला गेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचतो 19ला 6 धक्के रामजी वॉरियर्स सरपाडा
दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सरपाडा प्रीमियर लीग याच मैदानात 1 ते 4 मे अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून जसं आपण फॉर्मॅट सातत्याने पाहिलंय त्याच पद्धतीने अग्री समाजाचे 40+ लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हा बॉल हाताळला होता. बॅटची एज हलकीशी होती. नशिबाचा चौकार 4 रन. मध्ये आपण पाहत आहोत 40+ अग्री प्रीमियर लीग 2025. 1 धाव आरोग्यासाठी 1 पाऊल समाजासाठी क्रिकेटचा महासंग्राम 1 मे ते 4 मे 2025. 77,777 पहिला पारितोषिक याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे दाद मागितली होती. पंच सहमत नाही आहेत. मात्र इथून आपण पाहत आहोत दोन्ही पंच जात आहेत. विचारपूस करतायत की बॅटची हलकीशी एज लागले का. 44,444 हे द्वितीय पारितोषिक. तृतीय पारितोषिक 22,222 आणि चतुर्थ पारितोषिक 22,222. अशा पद्धतीने आपण पाहत आहोत. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच मेडल बाळा माने सर येत आहेत आणि त्या ठिकाणी डिसिजन नॉट आउट. दीपेश पाटील अपील जरूर केली गेली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 23 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 23ला 6 धक्के. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद केली जाते पालघर जिल्ह्यामध्ये. अप्रतिम चांगला बॉल बॅकफुटला जात असताना प्रत्येक घरात एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 23ला 6. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने प्रतीक घरत आणि दीपेश पाटील दुसरी सफलता त्याच पद्धतीने घेत आहेत. वॉर्ड ऑफ विकेट किपिंग. फलंदाज बाद 4 षटकांच्या समाप्ती अखेर वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर. साई बाबांना वंदन. श्रद्धा आणि सबुरी. गुरुवारच्या दिवसामध्ये आपण सातत्याने हे मंत्र म्हणत असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. या गाण्यानंतर अतिशय मंत्रमुग्ध होत असताना हे सॉन्ग 23ला 7 धक्के बसले गेलेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रणय पुढे सरसावत आहेत. चांगली फेकी होईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. चेतन पाटील आणि रोहन पाटीलला पाहत आहेत. अतिशय सुंदर रील्स आपण पाहिली. कालच्या दिवसामध्ये ती पोस्ट झाली इन्स्टाला आणि प्रत्येकाच्या स्टेटसला रोहन पाटील यांच्यामुळे ती रील्स आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मॅक्झिमम 32 ते 38 सेकंद. एक रन तर जरूर मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रोशनच्या बॅटमधून एकदा येत असताना 25 वर जाऊन पोहोचली गेली. 25 रन्स. लॉस ऑफ 7 विकेट. जबरदस्त काय कमबॅक केलं विराट. स्पृहा 11. खास करून विश्वास पाटीलने जे 2 षटका टाळली अप्रतिम. सार्थकने त्याला सुरेख साथ दिली. त्यानंतर आपण पाहिलं तर नारायण आले.
जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल पाहायला मिळाला. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. शुभम वजे, मला वाटते बऱ्याच वेळेनंतर शुभम वजेने चांगली कामगिरी केली की काय, आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य बनते. चांगला बॉल होता आणि इथून आपण पाहत आहोत फलंदाजाचा खेळ समाप्तीच्या मार्गावर. आणि यस, शुभम वजे मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद, गॉन. रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने होत राहतात. कालच्या दिवसामध्ये 4 ओव्हरमध्ये 28 रन फक्त झाल्यानंतर सुद्धा जय हनुमान टेंभोली, यस व्हाईट बॉल, जय हनुमान टेंभोली टीमने TR ट्रॉफीमध्ये जबरदस्त धडक मारली आणि रणजित स्पोर्ट कासारवडवली या टीमला पराभूत केलं होतं. म्हणजे या धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात, परंतु तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतं की आपण कसं खेळायचंय. हा 9वा धक्का 25 या धावसंख्येवर. रनआउटच्या स्वरूपात विकेट्स मिळते. दीपेश पाटील आज एन्जॉय करतात विकेटच्या पाठीमागे सेवा करत असताना पाहायला मिळतात. या संघाची शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मी बॅटर गितेश यांना पाहतायत. गितेश गेल्यानंतर थोडीशी मला ऋषिकेश वैद्य यांची आठवण झाली, ऋषीदादा यांची. ते गॉगल वगैरे घालून जर बॅटिंग करत असतील तर ते ऋषी वैद्य होते आणि ते सुद्धा ऍग्री होत असताना पाहायला मिळतात. गितेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विचिटचा फटका खेळायचा होता. रोशनला माहिती आहे इथे फक्त आपल्याला आता चांगली बॅटिंग करायची आहे. कसंही स्ट्रोक खेळून मात्र धावा आपल्याला जमवायच्या आहेत. 27 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेले. सचिन गरत पुढे सरसावतात. 1 रन दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील धीरज पाटीलच्या या बॉलवर. आणि शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल शेष राहिला होता, मात्र इथून आपण पाहतायत खेळण्याची तयारी नाहीये. 1 बॉल अजून होता, परंतु गितेश यांना वाटलं की ओव्हर झालेली होती, त्यामुळे मात्र आपण पाहतात गितेश यांनी ती क्रीज सोडली होती. तर 29 धावा आणि 30 धावांचं एक माफक
तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं कॅश प्राइज आहे ते आपल्याला पाहायला मिळतं मैत्री फाउंडेशन यांकडून 11,111 रुपये ते रोख रक्कम आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. विजयासाठी टार्गेट 30 रनचं समोर ठेवण्यात आले. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल की लवकरात लवकर समाप्तीच्या मार्गावर असतील. सामन्याला होईल सुरुवात. विश्वास पाटील आणि दीपेश पाटील नेहमीप्रमाणे जोडी आपल्याला पाहायला मिळते. विश नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. तेच विश्वास पाटील. परंतु आज विश्वास पाटील यांनी विश्वास ठेवलाय तो साहिल पाटील यांच्यावर आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे काम करताना पाहायला मिळतात. उत्कर्ष जशा एका कंपनीत जर आपण पाहिलं तर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स झाल्यानंतर पॅकेज चांगला मिळतो आणि त्यानंतर अजून एक्सपिरियन्स वाढतो तेव्हा तुम्ही बायोडाटा पुन्हा एकदा सेंड करता दुसऱ्या कंपनीत तो पॅकेज जास्त मिळतो आणि त्यामुळे मात्र आता पॅकेज वाढलाय तो साहिल पाटील यांचा असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. म्हणजेच एका वर्षाचा पॅकेज जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 ते 5 लाखाच्या घरामध्ये असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. विश नेटवर्क अतिशय चांगल्या जोमाने काम करतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून जे कार्यकारिणी मंडळ आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन या स्पर्धेला सजवलंय आणि त्यांच्याच अथक परिश्रम आणि अथक मेहनतीने या स्पर्धेला उजाळा दिलाय. संघ मालक असतील त्यामध्ये मंगलदाजी घरत साहेब, घरत किचन चायनीज भुजिंग सेंटर यावेळेला आपण पाहतायत मॅचचा आनंद घेतायत माकणेवरून. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत आणि सांगितले काय स्पर्धा आहे. सरपाडा प्रीमियर लीग त्यांची सुद्धा माकणे प्रीमियर लीग आपण पाहिली असेल परंतु सरपाडा प्रीमियर लीग त्यांना खूप आवडली ही स्पर्धा. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. हे फ्लॅग लहरताना हवेचा झूट दर्शवतायत की कोणत्या दिशेने वारा आहे, हवा आहे. अगोदर असा एक काळ असायचा की माती हातात घेऊन आपण धूळ कोणत्या दिशेने जाईल त्या दिशेने मात्र बॅटिंग करायचो. परंतु आता काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला. क्रिकेट इज माय पॅशन झाला. व्हॉट अ शॉट, स्लॉग स्वीप. परंतु इथे सुंदर अक्षय पाटीलची फिल्डिंग राहिले. 2 रन्स मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आपल्या संघासाठी 1 धाव सेव्ह केली. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. विराट स्पृहा टीम आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 3 रन्स. अक्षय पाटील व्हेरी नाईस फिल्डिंग. ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर केला होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. 4 रन्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 रन आतापर्यंत. 26 रनची आवश्यकता. अथर्व पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर एक परफेक्ट ऑलराऊंडर ॲज अ कॅप्टन. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग. 1 रन मिळेल का? यस डेफिनेटली 1 रन मिळेल. रोशन त्या ठिकाणी येत आहेत. बॅकअप मिळतोय. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5-0. सरपाडा प्रीमियर लीग आणि याचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण अनुभवतायत या स्पर्धेचा. 3 दिवस सातत्याने या स्पर्धेचं आयोजन नियोजन क्लास. आउटसाइड द ऑफ स्टंप. यस पंच जैतापकर सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 या धावसंख्येवर. जैतापकर सर अतिशय चांगली स्टँड जे राहिलेत आणि असं वाटतं की ऋषिकेश कानिटकर त्या ठिकाणी उभे राहिलेत की काय. पुन्हा एकदा बॉलर तयार. 6 रन. हलक्याच्या हाताने मनगडाचा वापर करत असताना दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एक रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्मार्ट सिंगल या ठिकाणी घेण्यात आली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिला आहे. बॉल फेकून झाले ते 4. थोडस यावेळेला डिस्टर्ब होत असताना विनोद पाटील त्या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेत. ॲज अ विकेट किपर ॲज अ बॅटर म्हणून चांगला रोल अदा करतायत दीपेश पाटील जसे. तसेच विनोद पाटील गेल्या मॅचचा आढावा घेत अतिशय जोमाने चांगली बॅटिंग केली होती. अक्षय पाटीलने सुपर बॅटिंग केली. म्हणजेच क्रिकेटच्या खेळामध्ये एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण किती 100% देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. पल्लो स्कूप करण्याचा प्रयत्न. फिल्डरच्या हातामध्ये गीतेश कोणती चुकी करणार नाहीयेत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. विल स्कूप करण्याचा प्रयत्न केला. गीतेश कोणतीही चूक करत नाहीयेत. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. विश्वास पाटील बॅक टू द डगआउट. 30 रनचं टार्गेट समोर असताना अथर्व पाटील हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आज सुगीचे दिवस आलेत खेळाडूंना. आज पालघर जिल्ह्याचे सुद्धा खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. याच लीगच्या फॉर्मॅटमधून एखादा खेळाडू पुढे जावा. त्यामुळे गावकऱ्यांची एकच इच्छा असते की चांगलं क्रिकेट खेळा, प्रामाणिक क्रिकेट खेळा आणि गावाला विसरू नका. ही खूप महत्वाची बाब असते क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा तुम्ही एकावेक फॉर्मॅटमधून जाता शहरी भागाकडे त्यावेळेला गावातील संघाला अजिबात विसरू नका. तसं चेतन पाटील सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली सार्थक पाटील आपल्या संघाला घेऊन जातोय 8 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता. 24 बॉल आहेत आणि 22 रन. सर्वांचं सहर्ष स्वागत. सरपाडा प्रीमियर लीग आपण अनुभवतायत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. अंतिम टप्प्यामध्ये येऊन आपण राहिलेला आहोत. एलिमिनेटर 1 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर 2 सामने आपण पाहणार आहोत. अप्रतिम स्विचिंगचा फटका आखाड्याकडे स्ट्रोक खेळला गेलाय. सार्थक पाटीलच्या बॅटमधून सार्थक ठरवणारा हा चौकार. गुड शॉट. 4 रन.
संख्येवर 16 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 30 रनचं टार्गेट सेट करत असताना नो बॉल आला आणि सार्थक पाटीलला जीवनदान मिळालंय. विनोद पाटील काहीतरी चर्चा करत असताना पाहायला मिळत आहेत. सार्थक पाटीलला नॉन स्ट्राईक एंडला येतील तर दीपेश पाटील आपण पाहतायत एका साईडला आपण पाहू शकाल. फ्रीचा बॉल गणराज पाटील एक शुभ नाव मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डिंग चांगली राहिली गीतेश यांची. एक तर धाव डेफिनेटली मिळेल कशा पद्धतीने असेल बाईच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 15 अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय. व्हाईट बॉल आहे की नाही या आपण चेक करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर रिव्ह्यू गमावलेला आहे यावेळेला. जो आपण पाहू शकताय असं वाटलं होतं की व्हाईट बॉलचा इशारा येईल परंतु रिव्ह्यू गमावला गेला आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. विराट स्पृहा 11 सरपाडा या टीमला. ऑन साईडला सार्थक पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा बॉल अक्षय पाटीलच्या हातात जाऊन विसावला. रनची आवश्यकता. धीरज पाटील निमॅन इन ऑन द क्रीज. गणराज पाटील खुश असतील आता कामगिरीवर कारण ज्या पद्धतीने संघ मालक म्हणून एक रोल चांगला असतो. प्रत्येक खेळाडूला घेऊन चालावं लागतं. हे संघ मालकांचं काम आयकॉन प्लेअरचं काम असतं आणि ते आतापर्यंत निभावलंय. विशाल पाटीलची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं ओम साई बिलीवर सरपाडा टीम पुढे येईल चेतन पाटील यांचा संघ परंतु तेवढा परफॉर्मन्स आणि क्लास पाहायला मिळाला नाही. जणू काही गणराज पाटीलने टाकलेला चेंडू आणि विनोद पाटील मात्र शोधत बसले. एन्जॉय करायला पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये एन्जॉय नसेल तर व्यर्थ आहे. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16. विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. प्रत्येकाला हवं असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. सरगम फ्रेंड्स आपण पाहत आहेत ग्रुप कला क्रीडा मंच सरपाडा. बॅकफुटला गेले. जागा बनवली. अजय पाटीलचा सेकंड कॅच. काय फिल्डिंग केले. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली परफेक्ट कॅच. षटक क्रमांक यावेळेला आपण पाहिलं तर 5 बॉलचा केस झाला. शेवटचा बॉल असेल गणराज पाटीलच्या हातखंडामधून. अजय पाटीलचं सेलिब्रेशन अप्रतिम. स्पेशल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी चांगलं क्रिकेटवरची जिद्द चिकाटी कसब कला कौशल्य या आमच्या नारी शक्ती आहेत ज्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैठणी स्पेशल ची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 ते 6:30 या दरम्यान आपण लकी ड्रॉ मध्ये तुमची नावं येतील आणि 7 वाजता ते लकी ड्रॉ भाग्य विधाते कोण असतील त्या महिला प्रेझेंट पाहिजेत. अन्यथा 10 ते 15 मिनिटं वाट बघितल्यानंतर पुढील ड्रॉ हा रिसीव्ह केला जाईल. विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. बॉलला पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळतो. यस व्हाईट बॉलचा इशारा. गणराज पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय
गणराज पाटील यांना पाहिल्यानंतर मला पंकज मडवीची आठवण येईल, चांदीपच्या गोलंदाजाची. अशा पद्धतीने गोलंदाजी ऍक्शन. 17 रन. अप्रतिम चांगला बॉल होता. गणराज पाटील स्वतः येत आहेत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आकाश पुढे सरसावतील. 1 रन चिकी सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. 18 ला 3. विजयासाठी 18 बॉल आणि 12 रनची आवश्यकता. बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. सरपाडा प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहोत. कार्यकारिणी मंडळ जे स्थापित केले गेले. चांगला बॉल होता, थोडासा खोलवर चेंडू राहिला होता. अथर्व पाटील चांगली मेहनत घेतली या खेळाडूने आणि खऱ्या अर्थानं ऍज अ कॅप्टनशिप चांगला रोल अदा केला गेलाय. या सरपाडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष जयप्रकाश वसंत पाटील, उपाध्यक्ष विनोद चंद्रकांत पाटील, मंगेश काशीनाथ पाटील उपाध्यक्ष आहेत. सल्लागार राकेश राजेंद्र पाटील, चेतन मंगेश पाटील, खजिनदार श्री गणराज रघुनाथ पाटील. चांगला बॉल थोडासा ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. टॉस झाला. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आणि विनोद पाटील ऍज अ परफेक्ट विकेट किपर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. त्यानंतर उपखजिनदार शुभम प्रशांत पाटील, सचिव अजय हरेश्वर पाटील. अथर्व पाटील यांचा पुढील बॉल. संघाची धावसंख्या 18. 12 रनची आवश्यकता आहे अजून सुद्धा. वन हँडने जरूर चांगल्या पद्धतीने खेळले गेले. अक्षय पाटील पुढे सरसावतील. डीप मिड विकेटचे फिल्डर. एकच रनवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावली जाते. 19 या धावसंख्येवर. जे सभासद आहेत कमळाकर नारायण पाटील, अमित रवींद्र पाटील, तुषार सुधाकर पाटील, अक्षय अशोक पाटील, राकेश जनार्दन गावड, भूपेश काशीनाथ घरत, विक्रम विलास घरत, विशाल परशुराम पाटील, प्रमोद कमळाकर किनी, आकाश दिवाकर पाटील, मनोज किशोर पाटील व स्वयंसेवक चंद्रकांत गोविंद कुडू. सॉफ्ट हँड बॉडमॅनचा वापर करत असताना धीरज पाटील 1 रन ऍड करेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. विजयासाठी 10 रनची आवश्यकता. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये 10 रन. विराट स्पृहा 11 या टीमला विजयाकरिता. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. विनोद पाटीलला चेंडूला मिस करतायत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. लॉस ऑफ 3 विकेट. सरपाडा प्रीमियर लीग सीझन 8 चा चॅम्पियन्स कोण बनेल अगदी 1 मॅच नंतर आपल्याला कळणार आहे. चांगला बॉल होता. आउटसाइड द लेग स्टंप आहे का? गीतेश चेंडूला रोखतायत, परंतु इथे 1 रन कंप्लीट होईल आणि वाईट +1 अशा 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या 22. 8 रनची आवश्यकता. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ विराट स्पृहा 11. हलक्याच्या हाताने चेंडूला येऊन दिलं होतं. अथर्व पाटील डायरेक्ट हिट करण्याचा इरादा केला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 23. 12 बॉल आणि 7 रनची आवश्यकता.
संघ मालक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि या नमित पाटील जसे काही सेलिब्रिटी म्हणून उपस्थित आहेत तसे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर अटॅक आणि यावेळेला फ्लॅट सिक्स. षटकारात परावर्तित करणारा हा षटकार 6 रन. विराट स्पृहा 11. यावेळेला चेंडू निघून जाईल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 10 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. रोशन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत. सरगम सरपडा ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय. सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा SPL ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता क्रॅकिंग स्ट्रोक.